राज्यात लोकसभेच्या निवडणुकांचा सध्या प्रचार जोमात सुरू आहे। मात्र राज्यातील खेड्यापाड्यातील जनता उन्हातानापासून पाण्यासाठी भटकंती करते आहे। याच घटनेवर आधारित सविस्तर रिपोर्ट पाहूया। तळपत्या उन्हातही पाण्यासाठी भटकणाऱ्या या महिला पहा। पाण्यासाठी त्यांना करावी लागणारी वणवण दरवर्षीची आहे। मात्र यावर्षी ऐन उन्हाळ्यात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाही पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या गोष्टीसाठी नागरिक कडक उन्हात पाण्यासाठी भरकटतायत। टँकरची मागणी संबंध मराठवाड्यात वाढली आहे, पण प्रशासन या सर्वांना पाणी पुरवठा करण्यास सक्षम आहे का असा सवाल आहे। अद्याप उन्हाळ्याचे 3 महिने बाकी आहेत आणि आताच ही स्थिती आहे। त्यामुळे पुढच्या भयानक काळाची कल्पना इथल्या लोकांना करवत नाही। विहिरीवरून पाणी आणावं लागतंय। टँकरचं पाणी काही पुरत नाही। ते 8-15 दिवसात ट्रिप येते टँकरची। घरपट्टी 2 ड्रम भरून देतात, पण तेवढं काही पाणी पुरत नाही। मग हे आम्ही असं दुपारपर्यंत कधीपर्यंत पाणी न्यावं आणि शेतातले कामं कधी व्हायचे आमची एवढीच मागणी आहे। आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे। हा हंगाम फक्त निवडणुकांचाच नाही तर परीक्षांचाही आहे। असं असताना पाण्यासाठी हंडा घेऊन बाहेर जाण्यावाचून या विद्यार्थ्यांची सुटका नाहीये। अभ्यास सोडून या लहान मुली हंडाभर पाण्यासाठी विहिरीभोवती आणि टँकर भोवती ताटकळत उभ्या आहेत। शहरातून आली आहे। आता पाण्याला जायचं, अभ्यास बी नाही होत। पाण्याची सोय पाहिजे आम्हाला। पाणी बचतीची ओरड आपण शहरात फक्त ऐकतो, पण इथं पाणी बचत करण्यासाठी ही महिला लहानग्याला चक्क बाजेवर आंघोळ घालतीये। त्याच्या आंघोळीचं पाणी खाली एका टपात साठवून त्याचा दुसऱ्या कशासाठी तरी वापर करता येईल या उद्देशानं तिची धडपड सुरू आहे। पाणी वाचवण्याची या महिलेची ही केविलवाणी धडपड तिला पुढे पावसाळा येईपर्यंत करायची आहे। 8 दिवसानंतर एकदा टँकर येतं, 8 किंवा 10 तर टँकर येतं। तर 8 दिवसानंतर 2 ड्राम भरतात, एका कुटुंबाला 2 ड्राम। तर कोणाचं कुटुंब मोठं असतं, कोणाचं छोटं। तर कोणता उमेदवार असो, कोणत्या राजकीय पक्षाचा असो, त्यांना एकच विनंती करतो, पहिले पाण्याची समस्या मिटवा, नंतर मतदानाला या। दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आश्वासनांची खैरात वाटली जाते, पण मराठवाड्यातल्या जनतेची पाण्यासाठीची वणवण अजिबात थांबत नाही। निवडणुकांची वेळ साधत यंदा तरी इथली जनता या गोष्टीवर भविष्यात ठोस उपाय करणारा नेता निवडेल अशी अपेक्षा करूया। सुरेश वायभट, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।